मध्यवर्ती शिवसेना शाखा मोहने यांच्या सहकार्याने व शाखा प्रमुख रोहन कोट यांच्या आयोजनाखाली मोहने परिसरातील नागरिकांसाठी शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन पाटील बाल मंदिर इथे करण्यात आले होते। शिबिरामध्ये उत्पन्न दाखला, डोमासाईल दाखला, स्थानिक रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला आदी दाखले शिबिरात देण्यात येणार आहेत। यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक मयूर पाटील, जयवंत भोईर, उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, शाखा प्रमुख रोहन कोट राम यांच्यासह आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आला। परिसरातील असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला। मदत करण्यासाठी सर्वांचं कौतुक करतो। धन्यवाद। शिवसेनेचे मी आमच्या लीगल एज्युकेशन सोसायटी आत्ताच नुकतेच 10वी आणि 12वीचे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे रिझल्ट लागलेले आहेत। CBSEचे रिझल्ट लागलेले आहेत। जे अनेक बोर्ड आहेत त्यांचे सर्वांचे रिझल्ट आता लागून झालेले आहेत आणि 10वी आणि 12वीच्या मुलांचे जे ॲडमिशन असतात ते चालू झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे ॲडमिशनसाठी त्यांना काही सर्टिफिकेटची गरज असते, ते ऑन दी स्पॉट त्यांना द्यावी लागतात आणि त्याशिवाय त्यांचं ॲडमिशन होत नाही। त्यामुळे तो त्रास त्यांचा वाचावा म्हणून आज आमच्या मोहने शाखेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी अंकुश जोगदंड असतील, रोहन कोट असतील, अजून राम तरे साहेब असतील, नाना काटकर असतील आणि सर्वच आमचे विजय आहे। तर ह्या सर्वांनी विचार केला की बाबा ह्या विद्यार्थ्यांना एवढ्या लांबून तहसीलदार ऑफिसला जाणं जमणार नाही आणि गेले तरी तिथे एक एक डॉक्युमेंटसाठी 4-4, 5-5 तास उभं राहणं, परत दुसऱ्या दिवशीसाठी माहिती घेण्यासाठी जाणं, ते आमचं झालं आहे का नाही, नसेल झालं तर पुन्हा जाणं, हे असे चक्रा तिथे माराव्या लागतात आपल्या। कारण ते कामसुद्धा लवकर होण्यासारखं नसतं। आता ते डाउनलोड करतात, त्याच्यानंतर तहसीलदार पासून सर्वांच्या सह्या असतात, त्याच्यानंतर ते होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही दिवस जातात। मग त्या विद्यार्थ्यांचा तो त्रास वाचावा म्हणून आपण शिवसेना मोहने शाखेच्या वतीने आपण आज इथे ते 1 दिवसीय दाखले वाटपाचं शिबिर आपण इथं लावलेलं आहे आणि तुम्ही बघत आहात चांगला प्रतिसाद लोकांचा आहे। ते हेच करण्यासाठी आहे की लोक किंवा विद्यार्थी हे तिथे फेऱ्या मारायला कंटाळतात, त्यामुळे आज हा
सगळीकडे जे तुम्हाला लोक दिसतात ते त्यामुळे दिसतात. आणि या अशा प्रकारे चांगला उपक्रम या शाखेने राबवल्याबद्दल मी सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे, महिला आघाडी, युवासेना सर्वांचे आभार मानतो. कारण आपलं शिवसेनेचं हेच ब्रीदवाक्य आहे की 80% समाजसेवा, 20% राजकारण. आणि अशा पद्धतीने लोकांची कामं करायची असतात. हे काम आज मोहने शाखा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपली मोहने मध्यवर्ती शाखा व तहसीलदार कल्याण यांच्यामार्फत आयोजित सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि येथील सर्व पंचक्रोशीतील सर्व जे आमचे 11 नंबर वार्ड, 12 नंबर, 13 नंबर, 14 नंबर या परिसरातील विद्यार्थ्यांना सुखसोयी देण्यासाठी दरवर्षी हा शिबिर आयोजित करण्यात येतो. या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला या व्यतिरिक्त जे दाखले आहेत त्यांच्यासाठी हा मोहने नगरीमध्ये आपल्या पाटील बाल विद्यामंदिर शाळेमध्ये हा शिबिर आयोजित केलेला आहे. आतापर्यंत मी बघतो 400-500 विद्यार्थ्यांनी याचा इथे लाभ घेतलेला आहे. याचं एकच मुख्य कारण म्हणजे आपण बघतो की प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या पालकाला 11वी पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा 11वीचा ॲडमिशन असो, त्याच्या पुढे पण डिग्रीचा ॲडमिशन असो, यासाठी विविध प्रकारचे दाखले लागत असतात जे कॉलेज, महाविद्यालय, डिग्री कॉलेज येथे जमा करायचे असतात. त्यासाठी सर्व पालकांना कल्याण तहसीलदार येथे वेळोवेळी जाऊन फेरफटका मारायला लागत असे, लाईनीमध्ये लागायला लागत असे. परंतु याच्यामधून कल्याणला न जाता आपल्या या मोहने मध्यवर्ती शाखा आयोजित इथे हा शिबिर आयोजित केलेला आहे. आणि यामार्फत इथे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याचाच एक उद्दिष्ट साधून हा शिबिर इथे आयोजित केलेला आहे. शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज दाखले वाटपाचं शिबिर आयोजित केलं आहे. मोहनेपासून कल्याण हा एक 10 किलोमीटरचा अंतर आहे. हा 10 किलोमीटरचा अंतर प्रत्येक नागरिकाला एक 100 रुपयाची कात्री बसते प्रवासामध्ये. आणि वेळही त्यांचा 3 ते 4 तासाचा वेळ जातो. आणि दाखले शक्यतो कधी 4-5 दिवस उशिरा होतात. पण या ठिकाणी असं न होता तहसीलदार तलाठी स्वतः उपस्थित राहून व इथं या लोकांना 1 दिवसामध्ये या दाखल्याची उपलब्ध होणार आहे. 10वी आणि 12वीची आताच परीक्षा होऊन गेलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांची भरपूर गैरसोय या ठिकाणी होत आहे. या अनुषंगाने मोहने शाखेतर्फे आम्ही शिबिराचं आयोजन केलं आहे. यात ज्येष्ठ नागरिकांचाही या ठिकाणी सहभाग आहे. ज्येष्ठ नागरिकांचाही दाखल्याचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे.